तळमळी जीवतया सुखे पिलांतरी कृष्णांचे अनुभव तळमळी जीवतया सुखा आता माझा जीव घेऊन या बळी आता माझा जीव घेऊन या बळी वैष्णवावे भोळी संताची विस्तारली वाचा फळे न वेल विस्तारली वाचा फळे विनावेल ओरडेची बोल ठोस वांझे आता माझा जीव घेऊन या बळी आता माझा जीव घेऊन या बळी
वैष्णवावे होळी संताची वैष्णवावे होळी संताची वैष्णवावे होळी संताची तुका म्हणे आलो निर्वाणाचे वरी 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 राहुने दिवरे नारायणा राहुने दिवरे नारायण राहुने दिवरे नारायण तुकाने आलो निर्वाणाचे वरी तुका म्हणे आलो निर्वाणाचे वरी तुका म्हणे आलो निर्वाणाचे वरी तुका म्हणे आलो निर्वाणाचे वरी राहुने दिवरे नारायणा राहुने दिवरे नारायण राहुने दिवरे नारायण आता माझा जीव घेऊन या बळी 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 वैष्णवावे होळी संताची ये वैष्णवावे होळी संताची वैष्णवावे होळी संताची गोपार कुमारी गोपार कुमारी गोपार कुमारी गोपार कुमारी हे गोपार कुमारी हे गोपार कुमारी हे गोपार कुमारी गोपार कुमारी हे गोपार कुमारी येथील अंतरी
बैसवावे होळी संताची आता माझा जीव घेऊन या बळी आता माझा जीव घेऊन या बळी येतील अंतरिशिष्टांचे अनुभव, येतील अंतरिशिष्टांचे अनुभव, तळमळी जीव तया सुखा, आता माझा जीव घेऊन या बळी, बैसवावे ओळी संतांची मांडी मांडी घाला नाहीतर बरं का मांडी घाला अडचण पडत असली ना तर बाजूला मागं बसा बाजूला. विस्तारली वाचा फळेवी नवेल, कोरडेची बोल पोसवांझे, आता माझा जीव घेऊन या बळी, बैसवावे ओळी संतांची. तुका म्हणे आता तुका म्हणे आलो निर्वाणाचे वरी, राहुने दी हरी उरी का राहुने दी उरी नारायणा, आता माझा जीव घेऊन या बळी, बैसवावे ओळी. पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरण संतांचिया, चरण संतांचिया,
त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरुदास तुका बाबाजी सद्गुरुदास तुका बाबाजी सद्गुरुदास तुका नमो सद्गुरु तुकया तिलका नमो सद्गुरु नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु सेवे लागी सेवक सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा तुमच्या लागलो निज चरणा तुमच्या लागलो निज चरणा सेवे लागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा तुमच्या लागलो निज चरणा तुमच्या लागलो निज चरणा अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा अवेरू यावरी न करावा अवेरू यावरी न करावा अवेरू अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा अवेरू यावरी न करावा अवेरू यावरी न करावा अवेरू येथील अंतरी शिष्टांचे अनुभव तळमळी जीवतया सुखा आता माझा जीव घेऊन या बळी बैसवावे ओळी संतांची सेवेला घेतलेला भंग जगद्गुरु तुकोबारायांचा आहे. संतांच्या अनुभवाची इच्छा करणं. वैकुंठवासी दोंडा महाराज यांचं कीर्तन मी या अभंगावर आहे. त्यांनी प्रस्तावना लय गोड केली होती. प्रस्तावना काय केली होती ते म्हणले संतांचा अनुभव घ्यावा का उपदेश घ्यावा. सुरुवातच आणि पुढं काय म्हटले त्यांनी दृष्टांत काय दिला, डॉक्टरचं औषध घ्यावं का अनुभव घ्यावा. ते म्हणले डॉक्टरचं औषध घ्यावं, अनुभव घेता येत. डॉक्टर ज्या गाडीत बसता येईल का. डॉक्टर ज्या बंगल्यात राहता येईल का. डॉक्टर ज्या भानगडी करतो परळीचे मुंडे नावाचा डॉक्टर, त्याचा अनुभव सांगू काय तुम्हाला. गर्भपात केलेली लहान बालकं तो आपल्या तळघरात कुत्र्यांना खायला घालतो. कुत्र्याला जाऊ द्या. म्हणजे महाराज काय म्हणले, संतांचा अनुभव घ्यावा का उपदेश घ्यावा. प्रस्तावना. आणि नंतर काय म्हणले, डॉक्टरचा अनुभव घेता येत नाही, संतांचा घेता येतो. विठ्ठल विठ्ठल. डॉक्टरचा अनुभव का घेता येत नाही. तो अनुभव व्यवहारातला आहे. व्यवहारातला अनुभव आणि परमार्थातला अनुभव याच्यात फरक आहे. व्यवहारातला अनुभव कोणाचा कोणाला घेता येत नाही, पण परमार्थाचा अनुभव एकाला जो आला आहे तो सगळ्यांना घेता येतो. कारण काय. कारण व्यवहारातला अनुभव आहे ना, तो देश काळ वस्तूंनी परिच्छिन्न आहे. व्यवहाराच्या अनुभवाला देशाचा भेद आहे, कालाचा भेद आहे आणि वस्तूचा भेद आहे. म्हणजे काय, हिमालयामध्ये काश्मीर प्रांतात सफरचंदाची झाडं आहेत, आपल्याकडे येतील का. नाही. त्याला थंड लागते, थंड हवामान. काय काय ठिकाणी केलेत लोकांनी आता.
पण केले तर त्याला फळं मोठी येत नाही, कुठं बारकी एवढे एवढे. काश्मीरमध्ये अक्रोड नावाचं झाड आहे. अक्रोड ते झाड उगवून आल्यानंतर 60व्या वर्षी फळ लागतं. 60 वर्षानंतर. म्हणून अक्रोड महाग आहेत. आपल्या भागात अक्रोडचं पीक घेता येईल का? नाही. अरबस्थानामध्ये खजुरीचं पीक आहे. आपल्या भागात आहे काय काय ठिकाणी. म्हणजे काय, एका प्रांतातला अनुभव भिन्न प्रांतात येत नाही. आमच्या भागामध्ये कराडला इतकं पाणी आमच्याकडं की सगळ्या महाराष्ट्रामध्ये कराड इतका सुजलाम प्रदेश कुठंच नाही सध्या. एकंदर आमच्या कराडच्या वर 12 नद्यांना धरणं आहेत. 12. आणि कडक मे महिन्याच्या उन्हाळ्यात आमच्याकडची कृष्णा नदी तुडुंब भरलेली असते. बघायला यायचं असलं तर. मग हा अनुभव मान देशात येईल का? नाही. मान देशातला मुलगा म्हणला, मनुष्य म्हणला मला ऊस करायचं आहे, शक्य नाही, पाणी नाही ना. एका प्रांतातला अनुभव दुसऱ्या प्रांतात येत नाही, कारण त्याला देशपरिच्छेद असतो. देशपरिच्छेद. आम्ही कोकणात जाऊन वेलदोड्याचं रोप आणलं, मिरीचं आणलं, दालचिनीचं आणलं, लवंगचं आणलं, काय चाललं नाही विठ्ठल. मला वेगवेगळी झाडं लावायचा छंद आहे मला. मी 2 वर्ष दरवर्षी आंबा आणि फणस यांची झाडं लावतो मी स्वतः, आणि ती लोकांना मोफत देतो, विकत नाही, मोफत देऊन टाकतो. मला छंद आहे. काल सकाळी येताना मी आमच्या गुरुकुलला 75 आंब्याच्या कोव्या लावून हव्या. कालची गोष्ट आहे. मला छंद आहे तो. म्हणण्याचा उद्देश काय, एका भागातलं पीक अन्य भागामध्ये येत नाही. हवामान आहे ना, हवामानाचा परिणाम आहे. म्हणजे एका देशातला अनुभव भिन्न देशात येत, त्याला देशपरिच्छेद असतो. एका कालातला अनुभव भिन्न कालात घेता येत नाही, त्याला कालपरिच्छेद असतो. मागच्या काळामध्ये काही गोष्टीची उपलब्धता विपुल होती. जुनी माणसं त्यांनी पैलवानकी केली, तर पैलवानकी करताना त्यांनी तुपात भिजवलेल्या खारका खाल्लेल्या आहेत. माझ्या लहानपणी मी तुपात भिजवलेल्या खारका खाल्ल्यात. मी पैलवानकी नाही केली. आपलं तालमीत जायचं, माती लावून अंगावर यायचं, नाहीला म्हणा दे खरी. त्या लोकांनी बदाम खाल्ले. आत्ता शक्य आहे का? नाही. आत्ता मुलगा जर म्हटला तूप, आई म्हणते चूप, असं आहे. आणि तुकाराम मुंडे आल्यापासून सगळं तूप गायब झालं. असा अधिकारी राहायला पाहिजे बरं का. असा अधिकारी राहायला पाहिजे. पण आपल्या देशाला असला अधिकारी पटत नाही. विठ्ठला विठ्ठला. पुण्याला शिवाजीनगरला
होले रोड म्हणा, होले रोड त्या नावाचं गावानं ह्या रोडचं नाव होले रोड. तो ज्या कॉन्ट्रॅक्टरनी केला त्यानं प्रशासनाला चॅलेंज केलं होतं. चॅलेंज काय केलं होतं? 15 वर्ष रस्त्याला हात लावायचा. चॅलेंज करून त्यानं रोड मिळाला, पण परत त्याला कॉन्ट्रॅक्ट मिळाला. एका देशातला अनुभव भिन्न देशात नाही. एका कालातला अनुभव भिन्न कालात नाही. आणि एका व्यक्तीचा अनुभव भिन्न व्यक्तीला नाही. प्रत्येक व्यक्तीचा अनुभव भिन्न भिन्न आहे. कसं आहे हो? नाही काही ना, मला आठवे ना. संस्कृत प्रमाण आहे ना, आठवू द्या त्याला. एका व्यक्तीचा अनुभव अन्य व्यक्तीला नाही. एका माणसाला काहीतरी आजार झाला, दुसरा मनुष्य त्याला काय म्हणला, मी सांगतो त्या पत्त्यावर जा, कुठं अमक्या ठिकाणी अमक्या डॉक्टरकडे जा, खास गुण येणार. तो सांगत असताना तिसरा मनुष्य काय म्हणला, माझा ऐका, अजिबात जाऊ नका, त्याच्यासारखा नालायक डॉक्टरच नाही. कसं आहे बघा. एक मनुष्य काय म्हणला, अमुक वकील 1 नंबरचा आहे, दुसरा म्हणला 3rd क्लास आहे. एकाचा अनुभव दुसऱ्याला नाही. एक मनुष्य काय म्हणला, पंढरताचं कीर्तन घ्या, चांगलं असतं. दुसरा म्हणला अजिबात घेऊ नका, शिव्या छापाशिवाय दुसरं काय नसतं. प्रत्येक व्यक्तीचा अनुभव भिन्न आहे. म्हणून लक्षात ठेवा, एकाच रोगाचं एक औषध प्रत्येक पेशंटला चालत नाही. म्हणून जुनी पद्धत अशी होती, वैद्य नाडी बघायची आणि नाडी कशी आहे हे बघून मग औषध द्यायची. जुनी पद्धत आहे. आपल्या शरीरामध्ये कफ, वात आणि पित्त हे 3 दोष आहेत. आणि ते 3 दोष समप्रमाणात राहिले तर आपलं आरोग्य अबाधित आहे. 3 दोष. त्यातला एखादा दोष वाढला की मग आजार निर्माण होतो. कफदोष वाढला, कफदोष, तर मग खोकला येतो. पित्तदोष वाढला तर शरीर गरम होतं, ताप येतो. आणि वातदोष वाढला तर पचन होते. असं आहे. म्हणून शास्त्रामध्ये त्याच्यासाठी उपाय सांगितलेला आहे. पित्तदोषाय शयनम. पित्त वाढतं ना, झोपा. झोपल्यानं पित्त कमी होतं. कफदोषाय काय कफदोष आहे, कफदोषाय मर्दनम आणि वातदोषाय लंघन असे उपाय सांगितलेत. तात्पर्य काय? प्रत्येकाची प्रकृती भिन्न आहे. असं आहे. जसा प्रकृती तसा औषध. प्रकाराचे 3 तुका म्हणे केले जन, तुका म्हणे केले जन, तुका म्हणे केले जन, तुका केले जन, तुका म्हणे केले. प्रकाराचे 3 तुका म्हणे केले जन, तुका म्हणे केले जन, तुका म्हणे केले जन. प्रकाराचे 3
तुका म्हणे केले जन तुका म्हणे केले जन तुका म्हणे केले जन प्रकाराचे तीन तुका म्हणे केले जन. एका ऐसे एक नाही भिन्न पाही प्रकृती. म्हणून एकाचा अनुभव दुसऱ्याला येत नाही. म्हणून व्यवहारातले अनुभव देशकाल वस्तूंनी परिच्छिन्न आहेत, म्हणून ते घेता येत नाहीत. आणि समजा घ्यायचं म्हणलं तर समजूया प्रपंचातले अनुभव घ्यायचे म्हणलं तर सारांश काय? प्रपंचातल्या अनुभवाचा सारांश काय? एक वेळ करी या दुःखा वेगळे 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 दुरितांचे जाळे उगवून दुरितांचे जाळे उगवून दुरितांचे जाळे उगवून दुरितांचे जाळे उगवून एक वेळ करी या दुःखा वेगळे एक वेळ करी या दुःखा वेगळे एक वेळ करी या दुःखा वेगळे दुरितांचे जाळे उगवणी दुरितांचे जाळे उगवणी दुरितांचे जाळे व्यवहारातली माणसं पाऊस आल्याशिवाय आत येत नाही. एक वेळा करी या दुःखा वेगळे. व्यवहाराचा अनुभव काय? दुःखाचा आहे. व्यवहारामध्ये सुखाचा अनुभव नाही. का नाही? व्यवहारात सुखच नाही. त्याला ज्ञानोबाराय सांगतात, संसार दुःख मूळ. संसारात दुःख नाही. संसारात दुःख नाही, दुःखात संसार आहे. संसार दुःख मूळ असं आहे. जुन्या काळातली गोष्ट आहे. जुन्या काळात लग्नामध्ये आडवं आडविले असायचे. जुना काळ. आता आडवत नाहीत. कारण का? लग्नाची वेळ तर 2 तासाची. कार्यालयाचा मालक सांगतो घरी जाऊन भांडायचं नाही. पण जुन्या काळात भांडणं व्हायची लई. कोणत्याही कारणावरनं नाहीच भांडणं झाली तर वरमाय नावाचा प्राणी असायचा. तो रुखवतावरनं भांडणं काढायचं. असं आहे. मुलीचं वराड मुलाच्या गावी आलं आणि वेशीवर मुलाकडली माणसं स्वागत करायला गेली. पूर्वी गाड्या असायच्या, बैलगाड्या. मी 1975 पर्यंत बैलगाड्याने लग्नाला गेलो. मी गाड्या असायच्या, भले 5-25 गाड्या. वराड स्वागत झालं आणि मुलाच्या लोकांनी काय सांगितलं, आमच्या गावातल्या विहिरी तुपानं भरून देत असला तर खाली उतरायचं, नाही तर आलं तसं मागायचं. आता जुन्या काळी मुलींची लग्न अवघड होती, आता मुलांची अवघड आहे. जुन्या काळात मुलगी ॲडजस्ट करायची,
आता मुलाला ॲडजस्ट करून घ्यावं लागतं असं आहे. एखादी चांगली शिकलेली सवरलेली मुलगी पंजाबी ड्रेसमध्ये असली तर मला काय वाटत नाही. शिकलेली आहे, नोकरी करते, काहीतरी आहे. पण एखादी अशिक्षित मुलगी 4वी सुद्धा पास नाही, तिनं कशाला नखरे करायचे. आता तिचा जो मालक आहे ना त्यालाही कळत असतं हे, पण नाईलाज आहे, ॲडजस्ट करून घ्यावं लागतं. काय करता सांगा. एक दृष्टांत आहे बरं का. एस टीमध्ये नवीन लग्न झालेला मुलगा आणि बायको एका सीटवर बसली होती आणि त्यानं बायकोचा हात हातात धरला होता. आता माझ्यासारख्या बुड्याचं लक्ष कशाला पाहिजे हो, पण मला जरा मळमळायला लागलं. त्या मुलाच्या खांद्यावर हात ठेवला आणि म्हणलं, बाळा, ही तुझी पत्नी आहे, मला माहीत आहे. तुझं लग्न लगीन जवळ झालं आहे हेही मला कळतं आहे. तिचा हात धरला पाहिजे हेही मला कळतं आहे. पण एस टीतून उतरल्यावर एस टीत कशाला धरायचा. तो मुलगा काय म्हणला, महाराज, तुमचा गैरसमज झाला आहे. मी हा हात प्रेमानं धरलेला नाही. म्हणले, हातच असा आहे, एकदा निसटला की परत हात गेले. जाऊ द्या. विषय काय, मुलगी अवघड होती. आता काय करावं, मुलीच्या बापाच्या तोंडचं पाणी पळालं हो. आता त्याला लग्न मोडलं. पाक वराड घेऊन गेल्यावर काय करावं सगळं. त्या वराडात एक जुनं म्हातारं होतं. वराडात म्हातारे असावेच बरं का, असायचं. पण मांडवाच्या दारा असं म्हातारं नसतं. ते म्हातारं काय म्हणलं, शिरपा, काय बांधलं, गाड्या लय थांबल्यात. तो म्हणला, तुम्हाला सांगण्यासारखं नाही, तरी पण सांग ना. म्हणला, मुलाकडली माणसं म्हणतात विहिरी भरून द्या तुपानं. म्हणला, जीव केवढी काय काळजी करतो. तो म्हणतो, डोका आहे का, कुठनं तूप आणणार, आणू चल. ते म्हातारं उतरलं, आलं. पाहुणं, काय भानगड आहे, गाड्या उन्हात उभ्या यायच्या. सांगितलंय की, तरी पण सांगा, आमच्या गावच्या विहिरी तुपानं भरून द्या. मग देऊ की. हा, भरायचा, देऊ ना. विचार केलाय का, केलाय. मुंबईच्या आरेक डेअरीचा मालक माझा मित्र आहे. देऊ, तुम्ही काळजी करू नका. फोन करू, टँकर मागवू. एक काम करा, तुमच्या विहिरी पहिल्या कोरड्या करून घ्या. पाण्याच्या विहिरीत तूप कसं घालायचं. ती माणसं काय म्हणली, कोरड्या कशा करायच्या. म्हणले, तूप काय तुमच्या बापाचा वेळ. मी मगाशी एक वाक्य बोललो, तुमच्या लक्षात नसेल. जुन्या काळात काय वाक्य बोललो आहे, जुन्या, आत्ता नवं. आत्ता जर म्हणलं की विहिरी कोरड्या करा, लोक सांगतील कोरड्याच आहेत, काळजी करू नका. पहिलं विहिरीतलं पाणी उपसत होते, आता विहिरीत टाकावं लागतं. विषय काय, संसार दुःख मूळ. संसारातलं दुःख किती उपसलं तरी ते संपत नाही. मग असा अनुभव काय घ्यायचा आहे हो. रंगनाथ गुरुजींचा दृष्टांत आहे. एका गावी गेले आणि मालकाची ॲम्बॅसिडर गाडी, जुन्या काळात ॲम्बॅसिडर स्टँडर्ड होती बरं, त्या काळात अजून स्टँडर्ड आहे ॲम्बॅसिडर. नवीन पोरं, गाडीच्या चारी बाजूनी आरसा, दरवाजा, टायर, बॉनेट बघत होते. गुरुजी काय म्हणले, पोरानं काय बघताय रे. म्हणले, गाडी. आवडल्या का. हो आवडल्या, पण कशी मिळेल. म्हणले, म्हणले मालक माझ्या प्रेमाचा आहे, द्यायला लाव का. बरं होईल. गुरुजी म्हणले,
तुम्हाला गाडी द्यायला लावतो, पण गाडी घेताना मालकाला मूळव्याज आहे ते घ्यावं लागेल. वरबंदी नको. विषय काय? व्यवहाराचा अनुभव एक वळलं तरी. रमेश महाराज, हे प्रमाण गर्भवासाचं नाही बरं का. आपण वापरतो पण गर्भवासात नाही. कोण होईल जो ब्रह्मांड चालक, हे प्रमाण गजेंद्राचं नाही पण आपण वापरतो. हे प्रमाण काय? आश्चर्या वाटे नसत्या छंदाचे, कैसे दिले साचे निवडून. हा अभंग आहे. माझ्या अंदाजानं 892 काहीतरी असेल. तसा राजा असं काय नाही. म्हणजे संसारातला अनुभव दुःखाचा आहे. कोण अपेक्षा करेल सांगा? संसारातल्या अनुभवाची अपेक्षा कोण करेल? ज्ञानोबाने सांगतात, राणी दुखिया. बस 2 पाहुणे पंढरपुरात भेटले की म्हणतात, चला चहा घेऊ. चहा घ्यायला हॉटेलात गेले. चहा ये पण काय म्हणतात, कसं काय चाललंय विचारतं. कसं काय चाललं नाही, कसं काय चाललंय म्हणलं की पहिलं वाक्य आहे, काय खरं नाही. असंच वाक्य आहे. मग पहिला काय सांगतो, अहो 5 लाख रुपये खर्च करून मुलीचं लग्न केलं, जावई नालायक भेटला, मुलगीच जाणवत नाही. दुसरा काय म्हणला, तुमचं बरं आहे. बरं कसं काय? तुमचं बरं आहे, आमचा म्हणला जावायच येऊन राहिला आहे. जायचं नावच काढत नाही. आणि नुसत्या हॉटेलचं बिल झाले 700 रुपये. राणी दुखिया दुखी. म्हणून आता संतांचा अनुभव दुःखाचा नाही. कशाचा आहे? केवळ सुखाचा. सुखया संत समागमे सुखया संत समागमे नित्य दुनावे तुझिया नामे नित्य दुनावे तुझिया नामे दहन होती सकळ कर्मे दहन होती सकळ कर्मे सर्व काळ प्रेमे डुल्लात सर्व काळ प्रेमे डुलत सर्व काळ प्रेमे डुलत. म्हणून नाही काही चिंता म्हणून नाही काही चिंता म्हणून नाही काही चिंता म्हणून नाही काही चिंता सुखया संत समागमे सुखया संत समागमे नित्य दुनावे तुझिया नामे नित्य दुनावे तुझिया नामे दहन होती सकळ कर्मे दहन होती सकळ कर्मे प्रेमे डुलत म्हणून नाही काही चिंता म्हणून नाही काही चिंता काळ प्रेम डुलत असो म्हणून नाही म्हणून परमार्थ
वाढत जातो, व्यवहारातला आनंद घटत जातो. आळंदी ते पुणे जे सुख आहे त्याच्यापेक्षा पुणे ते सासवड जास्त सुख आहे. सासवड ते जेजुरी अजून सुख आहे. आम्ही आता काही दुर्दैवानं चालू शकत नाही, पण सासवड ते वाकरी काकडा चुकत नाही. 2.5 तास उभा राहतोच, कारण का आनंद आहे. आम्हाला तर वारकऱ्यांना असं वाटतं पंढरपूर लवकर येऊच नाही. वाटेचा जो आनंद आहे तो पंढरपुरात नाही. नित्य दुनावे परमार्थातलं सुख वाढतं, व्यवहारातलं घटतं. म्हणून पहिल्या दिवाळ सणाला जावयाची जेवढी आतुरता आहे तेवढी दुसऱ्या दिवाळ सणाला नाही. पहिल्या मुलाच्या वेळेला जो आनंद आहे तो दुसऱ्या मुलाच्या वेळेला आनंद नाही. पहिल्या मुलाच्या वेळेला डोहाळ जेवण, मुकुट घालून फोटू, हातात धनुष्य घेऊन डोहाळ जेवण. आणि दुसऱ्या मुलाला बायको म्हणली, होय व आपल्याला जे डोहाळ जेवण करायचं कशाचं म्हणले. दुसऱ्या मुलाला, तुला डोकं आहे का? अगं पहिलं व्हिडिओचं बिल अजून शिल्लक राहिलं त्या. वाढत नाही, घटतं. जावई दिवाळ सणाला आला, सासू वाट बघितली. आणि आमच्या नामदेवापांची भाषा आहे. आप्पा काय म्हणायचे, जावई आला सासूला वायव होतो. वायव म्हणजे वायू, हर्ष वायू. आता काय करू काय नको काय करू काय सगळं केलं व. 4 दिवस झाले, सगळे प्रकार झाले, भावबीज झाली. जावई आज जाईल उद्या जाईल, जावायचं नाव काढला. आता जावई येताना जो आनंद होता तो जास्त दिवस राहिल्यावर राहत नाही. आणि सासूबाई काय म्हणली, जावई बुवा सगळे पदार्थ करून संपले, पोळी शिकरण बासुंदी, आता काय करावं माझ्या लक्षात येते ना. तिला म्हणायचं होतं मुक्काम हलवा. जावई असा हुशार. जावई म्हणला, मग आम्ही मीच सांगणार होतो तुम्हाला, आता गोड करू नका, आपलं साधं करत जा. जावयानं मुक्काम जातो केला. सासूबाई म्हणली सासऱ्याला, हो स्वयंपाक करून दमली, मी काय करावं काय कळना. जावई काय जायचं नाव काढीना. सासरा म्हणलाय, बघ तुला फक्त करायचंय, मला आणायचंय. माझं काय तुला काय सांगू, पानपट्टीचं बिल झालंय 8 दिवसात 150 रुपये, सिगारेटचं बिल झालंय 400 रुपये, मी घ्यायला आलोय, काय करावं. आता ऐका, जो जावई येण्याची वाट बघितली तो जाण्याची वाट. संसाराचं सुख कमी होतं. मग आता काय करायचं. सासरा हुशार होता. सासरा म्हणलाय, बघ एक उपाय आहे. काय, उद्या तू आमटीमध्ये मीठ जास्त टाक. आणि मी जर बोललो ना तर मला उलटं बोलायचं उद्या एक दिवस. मग काय होईल, तुला काय करायचं एवढं कर. आणि मी खुणवलं की लाईटचं बटन घालवून बाहेर पडून जा. तिनं आमटीमध्ये मीठ टाकलं जास्त. का गं, आमटीत मीठ टाकलंय जास्त, कळत नाही का तुला. ती म्हणली, काय बोलणं, तुमच्या तोंडाला चवच आलेलं आहे. सोन्यासारखा जावाय गपचूप खातोय आणि तुम्हाला काय चवचाल झाली. तो म्हणला, अगं जावाई पाहुणा असल्यामुळं बोलणं झालं आहे. हो बोलणं झालं आहे, मला नका शिकू, मी करून करून दमल्या. तो म्हणला, तुझ्या बापाचं करायचं काय, काय नाव काढायचं नाही, उद्यापासनं मला होणार नाही. तो म्हणला, होणार नाही, तुला नमुनाच दाखवतो. सासरा उठला, कोपऱ्यात काठी होती, काठी घेतली. काठी जशी घेतली तशी सासू उठली आणि तिनं बटन बंद करून बाहेर गेली.
जावयाच्या हिप्पी वाढली होती भरपूर. डाव्या हातानं जे केस धरलं आणि उजव्या हातानं जे सोटाला म्हणता जावयाला. जावई काय म्हणायचा, मामा मी आहे, तुम्ही मधी पडूच नका. हा मामा मी आहे, तुम्ही मध्ये येऊ नका. हिला नमुना दाखवतो. चांगला कणकीसारखा टिमला. सासू हात आली, बटन लावलं, म्हणले काय डोस काय का काय. हा जावयाला मारता अक्कल बिक्कल गुंग झाल्या का. मला जावायचं तू होती ना, मी नव्हती. मग जावय बा तुम्ही कसा आला. म्हणलं मी तुम्हाला सांगतो नाही, ऐकायला तयार नाही. दुसऱ्या दिवशी सकाळी 5च्या गाडीनं जावाई गेला. संसारातला अनुभव दुःखाचा आहे. संसारामध्ये एका दुःखातून सगळी सुखं जातात. एक दुःख, दिवाळीचा सण आहे, नवी कपडे, फटाके, गरम पाण्याचे आंघोळ, करंज्या, काटेकोटुकडं सगळं कवा खायला मिळतंय. सगळ्या घरात आनंद. तेवढ्यात सुनबाईचं 2 महिने वर्ग लागू उचक्या द्यायला. उचक्या द्यायला लागल्याबरोबर आंघोळ जाग्यावर थांबली. आई म्हणले आंघोळ करू नका आता. त्यानं 2-4 उचक्या दिल्या. आणखीन एक उचकालास. 5-6 उचक्यात पोरग गेलं. गेल्याबरोबर दिवाळीच्या दिवशी शिमगा. एका दुःखातून सगळी सुखं. परमार्थामध्ये एका सुखातून सगळी दुःख वाजवतात. ज्ञानोबाच्या सोहळ्यात काय सुख आहे सांगा. यंदा महाराज सासवडची आरती रात्री 11:30 झाली. 11:30 आणि त्याच्यानंतर कीर्तन 2ला संपलं. 2ला काय सुख आहे सांगा मला. सकाळी 7 ते संध्याकाळी 12 म्हणजे 24 तास वारकरी चालले. 18 तास. ऊन आहे, वारा आहे, पाऊस आहे, थंडी आहे, डोळ्यात धूळ आहे, वाहनांचा गलबल आहे, पोलिसांचा दात आहे. काय सुख आहे सांगा ना. पण एक वारकऱ्यांना भजनाचं जे सुख आहे ना, त्या सुखातून सगळी दुःख नाही होत. म्हणून माझी प्रस्तावना लांबलेली आहे. म्हणून तुकोबाराय सांगतात, येतील अंतरा शिष्टाची अनुभव. येतील अंतरी शिष्टाचे अनुभव. येतील अंतरी शिष्टांचे अनुभव. येतील अंतरी शिष्टाचे अनुभव. तळमाई जीव तया तुका. मारी जीवा तया सुखा. तळमाई जीव तया तुका. मारी जीवा तया सुखा. आता माझा जीव घेऊन यावळे. आता माझा जीव घेऊन यावळे. आता माझा जीव घेऊन अंतरे. आता माझा जीव घेऊन अंतरे. येतील अंतरी शिष्टांचे अनुभव. येतील अंतरी शिष्टाचे अनुभव. येतील अंतरी शिष्टांचे अनुभव. येतील अंतरी शिष्टाचे अनुभव. माई जीव तया सुखा. मरी जीव तया सुखा. माई जीव तया सुखा.
घेऊन या बळी आता माझा जीव घेऊन या बळी आता माझा जीव घेऊन या बळी तुकोबाराय सांगतात शिष्टांचे म्हणजे संतांचे, दुसरे तर संत आहेत की, बैसवावे ओळी संतांची. संतांचा अनुभव आम्हाला यावा. कोणता? तुकोबाराय सांगतात पुढीलांचे इच्छी फळ नाही बळते अंगे संत गेले तया ताया देवराया पावती पुरीलांचे इच्छी फळ नाही बळते अंगे संत गेले तया देवराया पुरीलांचे इच्छी फळ नाही बळते अंगी संत गेले तया ताया देवराया पावती पुढीलांचे इच्छी फळ नाही बळते अंगी संत गेले तया काया देवराया संत गेले तया ठाया. संतांची पदवी पाहिजे, संतांचं सुख पाहिजे. काय तुकोबाराय दोन अभंग सांगतात. एक, माझा पहा अनुभव केला देवा पुला बोलविले त्याची द्यावे उत्तर व्हावे ते करी. दुसरा अभंग, हा गे माझा अनुभव भक्ती भाव भाग्याचा केला ऋणी नारायण. हा नवे क्षण वेगळा. हा अनुभव आम्हाला या पाहिजे. म्हणून तुकोबाराय येतील अंतरी शिष्टांचे अनुभव एक अभंग आहे आठवणा. पुण्यवंता डोळी नारायणा. हा वा, कैसा तू देखिला होशील गोपाळी पुण्यवंत डोळी नारायणा. तेने लोभ जीव झालासे आम्ही ऐशी जोडी असेल ते कैसे दर्शनाचे. हां, संतांचं सुख पाहिजे. म्हणून परमार्थात आल्यानंतर कोणाचं अनुकरण करावं त्याची बी अक्कल पाहिजे. विठ्ठला विठ्ठला सध्या संप्रदायामध्ये गाड्यांची चढाओढ चालू आहे. गाडी कुणाची भारी आणि ती बघितल्यावर सामान्य पोरांना वाटतंय आपल्याला इथं एसटीच गाडी पाहिजे. लक्षात घ्या, अवघड आहे. गाड्यांची चढाओढ आहे, माड्यांची चढाओढ आहे, एफड्याची चढाओढ आहे, लफड्याची चढाओढ आहे. हां, आणि पाकिटांची चढाओढ आहे. चला पाकिट जाऊ द्या, कळायला पाहिजे, कळायला पाहिजे काय आहे. एक लक्षात ठेवा, दुरून डोंगर साजरे म्हणतात ना, व्यवहाराचं सुख दुरून चांगलं आहे, जवळ गेलं अवघड आहे. असं आहे, नवीन लग्न झालेला मुलगा त्याच्या अंगावर 25,000चा कपडे आणि बूट होता 5,000चा. त्याच्यामध्ये सॉक्स होते 800 रुपयाचे. हातामध्ये 4 बोटात अंगठ्या होत्या, गळ्यामध्ये 5 तोळ्याची चेन होती. तरीसुद्धा त्याचा चेहरा उतरला होता, रडवलेला. आम्ही त्यांना विचारलं, वरदेव एवढी कपडे आहेत, एवढे अंगठ्या आहेत, एवढा भारी बूट आहे, तुमचा चेहरा का उतरला आहे?
तो काय म्हणला, महाराज तुम्हाला माझी कपडे दिसली, माझा बूट दिसला, पण माझा बूट मला कुठं लागतोय तुम्हाला माहीत आहे का? नवरदेवाचा बूट कुठं लागतो आपल्याला माहीत नाही, बंगला कुठं टोचतो आपल्याला माहीत नाही. लक्षात ठेवा, घाई आहे बंगल्यात जाण्याची, लक्षात ठेवा. म्हणून फक्त संतांच्या अनुभवाची इच्छा करा. तळमळी जीव तया लागी. म्हणून महाराज सांगतात देवाला, आता माझा जीव घेऊ दिया. वैष्णवारे होळी संताची ये, वैष्णवारे होळी संताची ये. आता माझा जीव घेऊन वैष्णवारे होळी संताची ये, वैष्णवारे होळी संताची ये. आता माझा जीव घेऊन आभारी, वैष्णवावे होळी संताची ये, वैष्णवावे होळी संताची ये. योगेश महाराज येथील अंतरी शिष्टाचे अनुभव, येथील अंतरी शिष्टांचे अनुभव, येथील अंतरी शिष्टाचे अनुभव, शिष्टांचे अनुभव. तळमळी जीवत या सुखा, तळमळी जीवत या सुखा. आता माझा जीव घेऊन आबळी, आता माझा जीव घेऊन आबळी. तळमळी जीवा तया तुका, तळमळी जीवा तया तुका. आता माझा जीव घेऊन आबळी, आता माझा जीव घेऊन आता माझा जीव, आता माझा जीव घेऊन आबळी. आता माझा, आता माझा जीव घेऊन आबळी. आता माझा जीव, आता माझा जीव घेऊन आबळी. आता माझा जीव, आता माझा जीव घेऊन आबळी. बैसवावे ओरी संतांची ये, बैसवावे ओरी संतांची ये, बैसवावे ओरी संतांची ये. आता माझा जीव, आता माझा जीव घेऊन आबळी. आता जीव, आता माझा जीव घेऊन आबळी. संताची ये, आता माझा जीव घेऊन. आता माझा जीव, आता माझा जीव घेऊन. ढोबार कुमारी
जय विठोबा कुमारी जय विठोबा कुमारी जय विठोबा कुमारी जय विठोबा कुमारी हे पार कुमारी बोला चंदली कवरदा हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव हे पार कुमारी पार कुमारी बोला चंदली कवरदा हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव हे पार परमार्थाचं निरीक्षण पाहिजे, परमार्थाचं परीक्षण पाहिजे, परमार्थाचं सर्वेक्षण पाहिजे. काय तुका म्हणे काळा नाही त्याची आणि परमार्थातलं सुख बाह्य भोगावरून अनुमान करू नका. लक्षात ठेवा. काय शब्द आहे मिसगाईड. मिसगाईड म्हणजे चुकीचं मार्गदर्शन. सध्या संप्रदायामध्ये मिसगाईड चालू आहे, मार्गदर्शन चुकीचं चाललंय. त्यामुळं पाठीमागच्या येणाऱ्या साधकांचं जीवन धोक्यात आहे. लक्षात ठेवा. मी असा मनुष्य आहे, बाबा महाराज सातारकर यांच्याशी निवृत्तीनाथांच्या मंदिरात 2 तास भांडलेला मनुष्य आहे. 2 तास भांडलो, 2 तास या विषयावर. आणि म्हणलं महाराज तुम्ही जे बीज पेरले त्याची काय फळं उगवल्यात तुम्हाला माहीत नाही, आम्ही खाली आहे आम्हाला माहीत. आपण हे लक्षात घ्या. चुकीचं मार्गदर्शन. ध्येयवाद कुठला पाहिजे? ध्येयवाद चांगला पाहिजे. लक्षात ठेवा. ध्येयवाद शाश्वत सुखाचा पाहिजे. शाश्वत. कठोपनिषदात यम आणि नाचिकेत यांचा संवाद आला आहे. मी सगळं सांगत नाही आता, एवढंच सांगतो. नाचिकेताला उपदेश करताना यमाने एक श्लोक सांगितला आहे. यम काय म्हणतात? श्रेयश्च प्रेयश्च मनुष्यमेतत् तौ संपरित्य विविनक्ति धीरः. यमराज सांगतात नाचिकेता, माणसापुढं 2 ध्येय आहेत, एक श्रेय आणि एक प्रेय. तौ संपरित्य त्याची तुलना करून विविनक्ति धीरः. धीर म्हणजे शहाणा. संस्कृतमध्ये धीर शब्दाचा शान, बुद्धिमान. काय म्हटले? श्रेयो हि धीरो अभिप्रेयसो वृणीते. धीर म्हणजे शहाणा मनुष्य प्रेयापेक्षा श्रेयाची निवड करतो आणि बावळट मनुष्य प्रेयाची निवड करतो. म्हणजे काय? मंदो योगक्षेमाद वृणीते. श्रेय हां. आणि सामान्य मनुष्य प्रेयाची निवड करतो. आता प्रेय काय आहे आणि श्रेय काय सांगतो? प्रेय काय आहे? प्रेय म्हणजे आवडीचं आणि श्रेय म्हणजे काय? श्रेय म्हणजे कल्याणाचं. आवडीचं काय? विषयाचे सुख देवाचे गुण पुढे आवगड यमदंड पुढे आवगड यमदंड विषयाचे पुढे आवगड सुखाचा
धरला वीर तेने केला नाश बहु पुढे तेने केला नाश बहु पुढे तुरीचा सुखाचा अभिलाष त्याने केला नाश बहु पुढे त्याने केला नाश बहु दोन प्रमाण सांगितली. एक प्रमाण विषयाचे सुख प्रेय, दुसरं किंचित सुखाचा तेने केला नाश. प्रेयाचा परिणाम काय लक्षात ठेवा. प्रेय प्रथम दर्शनी चांगलं वाटतं. हां, विषयेंद्र संयोगात यत्तदग्रे मृतोपमम परिणामे प्रेय. प्रेय आरंभाला अमृतासारखं मधुर आहे आणि परिणामाला विषासारखं दाहक आहे. दोन गोष्टी सांगतो. कैकेयीनं प्रेयाची अपेक्षा केली. आपल्याला माहीत आहे काय केली. माझ्या मुलाला राज्य आणि रामाला वनवास. काय झालं ऐका. कैकेयीच्या एका इच्छेमध्ये केवढे अनर्थ झाले. राम वनवासाला गेले, रामाबरोबर लक्ष्मण गेला, रामाबरोबर सीतामाई गेल्या. राम गेल्यामुळं कौशल्याला दुःख, लक्ष्मण गेल्यामुळं सुमित्रेला दुःख, लक्ष्मण गेल्यामुळं उर्मिलेला दुःख, सीतामाई गेल्यामुळं जनकाला दुःख, हे तिघं गेल्यामुळं दशरथाला दुःख. दुःखामुळं कर्मे दशरथ वियोगे. राम गेल्याबरोबर 4 दिवसात दशरथ राजा गेल्यानंतर तिन्ही राण्या एकाच वेळेला विधवा झाल्या. अयोध्या नगरी दुःखात बुडली. त्याला म्हणायचं तेने केला नाश. आणि एवढं सगळं होऊन हे सगळं होऊ द्या, पण कमीत कमी तिचा मुलगा राजा झाला पाहिजे होता. झाला का. त्याला म्हणतात प्रेय. दुर्योधन काय म्हणला. सुईच्या तीक्ष्ण अग्रावर बसलेली एवढी माती विनायुद्धाची म्हणणार. एकच वाक्य. सुईच्या अग्रभागावर बसणारी माती मिळणार नाही. काय झालं सांगा. 99 भाव घालवले आणि मग शेवटी गेला. सुईच्या अग्रावरची माती मिळणार नाही. सुईच्या अग्रावरची माती राहिली नाही आणि शेवटी तो मातीत गेला ना. कर्मे दुर्योधनादी रणीना. म्हणून प्रेयाची निवड करताना सुकृत दर्शनी बरं वाटतं, पण परिणाम चांगला नाही. आता श्रेय पहिल्यांदा दाहक आहे. यत्तदग्रे विषमिव परिणामे मृतोपमम तत्सुखम सात्विकम प्रोक्तम. काय म्हटलंय. आत्मबुद्धी प्रसादनम. आत्म्याला विषय करणाऱ्या बुद्धीनं मिळालेलं. म्हणून तुकोबाराय सांगतात येतीलांतरी शिष्टाचे अनुभव तळमळे जीव तया सुखा. आता माझा जीव घेऊन या बळी पैसवावी ओळी. असं का म्हणतात. तुकोबाराय सांगतात आमच्याकडं वाचारंभण आहे, पण वाचाला फळ नाही. विस्तारली वाचा फळेवीन वेल. कोरडेची फोस वांदे. लक्षात ठेवा. नुसती बडबड नाही. नुसत्या बडबडीला किंमत नाही. बडबडीचा परिणाम चांगला झाला पाहिजे. आली मुखा वाटे अमृता वाचने उत्तीर्ण ताईने नवे जाणे. ताईने नवे जाणे. आली मुखा वाटे अमृत वाटणे
ताईने नोहे जन्मे कृष्ण ताईने नोहे जन्मे आली मुखा वाटे सफल वाचा वाचा सफल कशी ज्ञानोबराय सांगतात माझी या सत्यवादाचे तप वाचा केले तया फळाचे हे आतलो प्रभू. याचा अन्वय कसा आहे माझी या वाचा सत्यवादाचे तप बहुत कल्प केले तया फळाचे महादीप पातळ. अन्वय आहे असं आहे. ओवी सांगा गीता ऐसे गोड आतुडले रिकाम हां मनोनी मनोनी रिकामे तोंड करू गेले गीता ऐसे गोड. परवा एका गावात कीर्तन केलं गंगाखेडला. चांगले अतिरथी महारथी उभे होते. 2-4 प्रमाणे उलटी दिली सगळे तोंडावर पडले. खरा साधं प्रमाण आहे विठोबाचा प्राण सखा ते बी जमलं नाही. ते म्हणले साधकाचा मायबाप. म्हणलं ब्रह्मसाम्राज्य दीप काय अलाव द्या. कसं आहे माझं वैशिष्ट्य सांगतो. आम्ही संत बिंत नाही बरं का महाराज. आम्हाला संत बिंत म्हणू नका अजिबात. महात्मा असल्या पाहिजे आम्हाला देऊच नका. माझ्यासारखा आडका तू मनुष्य कोण नाही. गवई जर भेटले ना तर त्यांना तोंडावर पडतो बरोबर. जाऊ द्या. त्याचं कारण काय त्याचं कारण आहे गवयांच्यासाठी माझ्याकडं प्रमाण आहे भजन हे नाचले हेंडी दंबा लंडी आवडी. जाऊ द्या. विषय काय सांगितला कोणतं प्रमाण सांगितलं आता. हा गीता ऐसे गोड. पंढरपूरला आळंदीला कीर्तन करताना ओव्या चुकू द्या प्रमाण चुकू द्या काळजी करू नका. लगेच दुरुस्त करणारी माणसं आहेत लगेच. मनोरिकामे तोंड. मन माझ्यासारखा कीर्तनकार पंढरीत आळंदी कधीच घाबरत नाही. कारण का चुकलं की लगेच टेकू मिळतो आणि खेडेगावात अजिबात घाबरत नाही. कारण काय येडीला सासर माहेर चालतं. अभंग चुकला तरी लक्षात येत नाही. चला म्हणून रिकामे करू गेले गीता ऐसे गोड आतुडले. याला म्हणायचं सफल वाचा. आणि निर्फल वाचा कोणती नुसती बडबड. विस्तारली वाचा फळे विनवेल कोरडेची बोल फोस वांज. फोस म्हणजे पोंगळ आणि वांज म्हणजे निर्फळ. त्याला फळ नाही. म्हणून महाराज सांगतात आता माझा जीव माझी इच्छा आहे ना या इच्छेचं अर्थ किती आहे त्या इच्छेची तीव्रता किती आहे. तुका म्हणे आलो निर्वाणाचे वरी तुका म्हणे आलो निर्वाणाचे वरी तुका म्हणे आलो निर्वाणाचे वरी. मी निर्वाण मांडलंय लक्षात ठेव. आणि म्हणून मी आता दुसरं त्यांना आता माझा जीव घेऊन या बळी. तू बळी घे किंवा मीच ठेवत नाही. राहोने दिवरी नारायण ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर महाराज ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली. अलीकडे काय झालंय उजवा खुबा त्याला कडच येतो लय भयान. विना घेतला विना जमतच नाही. असं आहे उजवा खुबा दुखतो आणि डावा गुडगा दम काढत नाही. मध्येच अचानक लचकतो अचानकच आणि चमकला की मग पडण्याशिवाय गत्यंतर नाही. सुदैवानं अजून तर पडलेलो नाही.
आजारी पहिल्यापासून उभा राहिलो. पडलेलं नाही, एकदा पडलो होतो. पायासाठी नाही, मागं उभा राहिलो, मागं जमिनीला उतारो असा. आणि त्यामुळे असो म्हणून झालेली सेवा संतांच्या चरणी अर्पण करतो आणि सेवेला पूर्णविराम. तुकाराम 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 हे तुकाराम तुकाराम तुकाराम